कोलीवाडा संघाने टॉस जिंकला, निर्णय कळवायचा. चला ट्रॉम्बे टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग लगेच सेट करा आणि खारपाडा टीमला विनंती असेल आपली आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल करायची. जास्त आता वेळ घेऊ नका. अंतिम सामना 3 षटकांचा. इथून जिंकणारा संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल. कोणता संघ ठरणार या स्पर्धेमधला सुपर 6 मध्ये दाखल होत असताना बघायला मिळेल. कालच्या रात्रीमध्ये बीड संघ पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये सुपर 12 मध्ये आयशा स्पोर्ट बारापाडा संघ बघायला मिळाला. चला फिल्डिंग सेट करायच्या. खरं तर केतन ठाकूर या टीमचे खंदे समर्थक स्मिथ 11 खारपाडा या नावाने हा संघ उतरलाय आणि केतन ठाकूर या स्पर्धेचे जनक घटक प्रणेते खऱ्या अर्थानं रील स्टार देखील आहेत. सिनेमॅटिक व्हिडिओ चांगले बनवतात. आणि एका बाजूला आई गावदेवी 11 ट्रॉम्बे संघ. हा सामना खूप महत्वाचा असेल या टीमसाठी. श्रद्धांजली वाहत असताना पाहायला मिळतात शरद याला. खरं तर या टीमचा महत्वाचा खेळाडू होता आणि त्याच्या आत्म्याला चिरशांती लाभो या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला देखील श्रद्धांजली दिली अर्पण केली जाते. जेव्हा जेव्हा ट्रॉम्बे कोलीवाडा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो ना तेव्हा तेव्हा नेहमीच शरदला नेहमीच आदरांजली देत असतात. त्याच्या नावाने खऱ्या अर्थाने हा संघ बऱ्याचदा खेळत असताना दिसायचा. मात्र आज तो आपल्यात दिसत नाहीये. ट्रॉम्बे कोलीवाड्याचं नाव त्याच खेळाडूमध्ये ओळखलं जायचं. आज खरं तर अनेक सितारे या टीम मध्ये बघायला मिळतात. मग ट्रॉम्बे म्हटलं तर 4 संघ या गावातील बघायला मिळतात. आणि आज मात्र खऱ्या अर्थानं ट्रॉम्बे सी या नावाने खरं तर आई गावदेवी 11 ट्रॉम्बे सी हा संघ बघायला मिळतो. कौतुक करावं लागेल प्रमोद वैद्य आणि त्याची संपूर्ण सेना या स्पर्धेमध्ये काय खेळ केलाय आजच्या रात्रीमध्ये. पहिले षटक फेकण्यासाठी राज या गोलंदाजाला प्राचार्य करण्यात आलाय. पंचाचा सिग्नल डावाला होते सुरुवात. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज अनिरुद्ध आणि राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओ पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. पाठीमागे विकेट किपर आहेत. धाव घेणार नाही. अनिरुद्धला इकडे धावा करावे लागतील या मॅच मध्ये. महत्वाचा सामना इथून जिंकला तर सुपर 6 मध्ये या चषकावर एका ट्रॉफीवर नाव करू शकतो. मात्र राज देखील चांगला गोलंदाज आहे. बॉल फिरवण्यामध्ये माहिर आहे. जेव्हा जेव्हा डाव्या हाताचा गोलंदाज येतो ना त्याच्याकडे नॅचरल स्विंग पाहायला मिळतो. आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मुंबईतील अनेक फलंदाजांना नाचवले या पट्ट्याने. यंगस्टार उदयमुख खेळाडू या टीम मध्ये जागा बनवली. प्रमोद वैदी या खेळाडूचं सर्व खेळाडूंकडे लक्ष असतं म्हणून तर या टीमचा मास्टर माइंड म्हटला जातो. आज खरं तर त्याचे बॅट बोलताना बघायला मिळाले नाही. थोडासा शांत खेळ करावा लागेल इकडे देखील. बॅटिंग करत असताना अनिरुद्धला या मॅच मध्ये राकेश त्याच्या साथीला आहे. चांगला खेळाडू आहे. या जोडीकडे आता लक्ष असेल. मागील मॅच मध्ये एक हाती सामना फिरवला होता अनिरुद्ध या पट्ट्याने या मॅच मध्ये. दिवसारख्या टीमला परतीचा प्रवास करावा लागला. हो इथे मात्र लेग बिफोर द विकेट मधी आढळला. खरं तर हा खेळाडू पंचांनी हेरला आणि फलंदाजाला जावं लागतंय माघारी. पहिला धक्का लागला. बॅटिंग करत असताना स्मिथ 11 खारपाडा टीमला. फलंदाज होईल अनिरुद्ध. आउट तंबूच्या आश्रयाला. कमालीचा सामना. मल्लूभाई या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. खरं तर साई बाबाचे भक्त आहेत.
चांगली मॅच. रात्रीचे आता 3:14 झालेत. फिल्डिंग सेट करा, जास्तीचा वेळ घेऊन देऊ नका. सकाळ ही सुंदर असावी, आई एकविरेची मूर्ती नजरेसमोर असावी, मुखी असावे आई एकविरेचे नाव, सोपे होईल सर्व काम, बोला आई माऊलीचा. प्रतिसाद पाहायला मिळतोय. खरं तर खेळाडूंना उत्साह देण्यासाठी हे शब्द घ्यावे लागतात. कधी कधी एनर्जी येते जेव्हा एकविरेचं नाव घेतलं की अंग मध्ये रक्त सलसललं जातो. त्याच मुलं आई एकविराच्या नावाचा उल्लेख केला. आणि इकडे सुरुवात तर थोडीशी डगमगत झाली आहे, मात्र बॅटिंग करावी लागेल. एक चांगली धावसंख्या सेट करावी लागेल. एका बाजूला पाहायला लागलं तर मुंबई परिसरातील आई गावदेवी 11 ट्रॉम्बे आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळतोय पेन पूर्व विभागातील स्मिथ 11 खारपाडा संघ. डाव्या हाताचा फलंदाज प्राचीन करण्यात आला. इथे आता गोलंदाजासाठी कसरत असेल. लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटल. ओ फास्ट अँड फ्युरियस नजाकत. इथे मात्र काय घडलं, शॉट थर्डमॅनला टिपला असेल आणि महत्वाची विकेट आल्या प्रमोद वैदीने. पहिला झेल टिपला या स्पर्धेमध्ये, ही मोठी बाब आहे. या अगोदर चुकी केली होती मागील मॅच मध्ये, सोपा झेल सुटला होता आणि त्यानंतर मात्र महत्वाचा सामना, हा सामना सोडायचा नाही हाच मनसुबा घेतला होता प्रमोद वैदीने. टीमचा कॅप्टन काय, नेता, दिशादर्शक, तारणहार ही भूमिका साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. वाह भाई वाह, छा गए. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा स्पेल अप्रतिम पाहायला मिळतोय. धावा करून देत ना. अनिरुद्ध आउट झाल्यानंतर थोडासा आता दबाव टेन्शन मध्ये पाहायला मिळतोय. स्मिथ 11 खारपाडा संघ धावा कराव्या लागतील, खोऱ्याने सावा जमवावे लागतील. टॉम्बे संघाच्या अगेन्स्ट कमीत कमी 25 ते 30 धावा सेट करावे लागतील, जेणेकरून हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत तमाम क्रीडा रसिकांना बघायला मिळेल. यासाठी केला होता अट्टास. स्पर्धेचा दुसरा दिवस बाबा गोड. कमालची स्पर्धा पाहायला मिळतोय. राजचं षटक निर्णायक राहिला. 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय, कौतुक करावं लागेल. आता खरं तर राकेश आणि नवीन आलेला बॅटर रोहित या जोडीवर आता लक्ष असेल. या जोडीने एक चांगली पार्टनरशिप सेट करावी लागेल, चांगल्या धावा बनवावे लागतील. मात्र गोलंदाज देखील राज कमी नाही, यंगस्टार आहे आणि म्हणूनच तर या टीम मध्ये वरली लागली या पट्ट्याची. ओ फास्ट अँड फ्युरियस. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल पाहायला मिळतो. प्रचंड वेग पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी, टिकट मारा मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज रोहित कडे उत्तर नव्हतं आणि इकडे निर्धाव बॉल फेकला गेला. जर हा बॉल आला तर या स्पर्धेमधला पहिला मेडन षटक होऊ शकतो. चांगली बॉलिंग, भेदकता, अचूकता, नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळते. ओ स्विचिटचा दुधाधी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद आणि पहिला गोलंदाज ठरलाय आई गावदेवी 11 ट्रॉम्बे संघाचा राज. खरं तर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्याला हरकत नाही. अप्रतिम षटक पाहायला मिळालं आणि टाळ्यांचा देखील कडकड 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 आवाज पाहायला मिळतो. का दूरवरून आलो होतं पनवेलच्या कर्नाला परिसरातील बारापाडा नगरीमध्ये ही स्पर्धा खेळण्यासाठी. आज खरं तर आजची रात्र गाजवली या 2 संघांनी. एका बाजूला खारपाडा तर दुसऱ्या बाजूला ट्रॉम्बे. मात्र कोणता संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल याकडे आता लक्ष असेल. नवीन गोलंदाज विराज षटक क्रमांक 2 साठी या टीमचा प्रमुख गोलंदाज आहे. खरं तर मागील मॅच मध्ये कमालीचं सामन्याला टर्न केलं, जिथे धावा करायच्या होत्या 12 मध्ये 25 आणि त्यानंतर षटक फेकलं, अपलातून षटक फेकलं होतं आणि त्याच मुलं आई गावदेवी 11 ट्रॉम्बे संघ या स्पर्धेमध्ये शिरकाव केला. हे देखील विसरून चालायचं नाही. पुढचा बॉल राऊंड विकेटने अँगल क्रिएट, फटका चांगला आहे, लॉब केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप वरून. ओ स्क्वेअर लेगकडे टिपलाय, सुटलाय झेल. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. चांगला खेळ करावा लागेल, धावा जमवाव्या लागतील. या मॅच मध्ये पहिली धाव जोडली गेली आहे. जवळजवळ 7 बॉलचा खेळ पूर्ण झाला आणि त्यानंतर मग पहिली धाव जोडली गेली. कंजूस भरी गेंदबाजी बीच मैदान के अंदर नजर आ रही है आणि इकडे चांगलं करावं लागेल, बॅटिंग करावी लागेल, धावा जमवाव्या लागतील या मॅच मध्ये. ओहो परत एकदा भन्नाट बुलेट, अगदी बुलेट मधून निघाला हा बॉल आणि डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. आमच्या आता केतन ठाकूर देखील थोडेसे नाराज पाहायला मिळतात. खरं तर या स्पर्धेची यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या गावकीचा हा संघ आपण पाहतोय. खारपाडा स्मिथ 11 या नावाने खेळत असताना मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. संपूर्ण पॅव्हलियन देखील मशान शांतता पाहायला मिळते. ओ बॅटची अतली कडा, लेमन कट, रुबी कट, चायनीज कट
आणि इथे परत एकदा सेल सुटला गेला. ट्रॉम्बे टीमच्या माध्यमातून वारंवार चुका होत असताना पाहायला मिळतात, मात्र चुका टाळाव्या लागतील. आणि दुसऱ्या बाजूने राकेशला आता डाव सावरावा लागेल. याच्यामध्ये क्षमता आहे, कॅबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे, मग खेळ चांगला करावा लागेल. विराटच्या अगेन्स्ट चांगली फटकेबाजी करावी लागेल, एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल या मॅच मध्ये. ओ शपल झाली, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. दिनू आले बॉल खाली, फिल्डिंगचा दर्जा, स्टँडर्ड उंचावणारी फिल्डिंग. आणि इथे मात्र राकेशला जावं लागते माघारी. महत्वाचा फलंदाज भुईलबाद जो आघाडीला आला होता, मात्र काहीच करू शकला नाही. दुसरी धाव घेण्याचा मोह आवरता आला नाही आणि राकेशला जावं लागते माघारी. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना स्मिथ 11 खारपाडा टीमला. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय नीरज. नीरज आणि रोहित ही जोडी, आता या जोडीवर लक्ष असेल. एखादी छोटीशी पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, धावा कराव्या लागतील, माइंडसेट चांगलं, आता पॉझिटिव्ह थॉट, आत्मविश्वास वाढवावा लागेल. या मॅच मध्ये मला काहीतरी करायचं आहे, हेच मनसुबा आता धारण करावा लागेल बॅटिंग करत असताना नीरजला. आणि 1-2 मोठे फटके आले तर एक चांगला फायटिंग स्कोर होऊ शकतो या मॅच मध्ये. खरं तर साहिल कोहलीचा हा संघ आपण पाहतोय, गोल्डन मॅन म्हणून ओळखले जातात या परिसरामध्ये, आणि या नावाचा डंका पूर्णपणे पाहाल मध्ये. मात्र तसा खेळ झाला नाही या टीमचा. मागील 2 मॅच मध्ये काय खेळ केला होता खारपाडा टीमने, चांगल्या चांगल्या टीमला नमवलं गेलं या स्पर्धेमध्ये. आणि मात्र अंतिम सामना खेळत असताना थोडासा दबाव मध्ये पाहायला मिळतो. मात्र इकडे चांगला खेळ करावा लागेल नीरजला. पुढचा बॉल नीरजसाठी. ओ फटका चांगला, लॉप केला, क्षेत्ररक्षक आहेत, ओ चुकी करणार नाहीये, मनोजने टिपला जाईल आणि संपलाय फलंदाज नीरजचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. बॅटिंग करत असताना लागलाय चौथा धक्का स्मिथ 11 खारपाडा टीमला. नवीन बॅटर राज. आता राजला राज करावा लागेल खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3. अजून या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 12 ते 15 धावा आल्या तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. त्यामुळे पॉझिटिव्ह आत्मविश्वास वाढवावा लागेल, एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या मॅच मध्ये. 14 ते 15 धावा जर या षटकामध्ये आला तर एक चांगली फायटिंग देऊ शकतो. गोलंदाजी स्मिथ 11 खारपाडा संघाची तगडी आहे, त्यामुळे डाव्या हाताचे 2 गोलंदाज या संघामध्ये आहे, त्यामुळे फाईट होऊ शकतो. आणि कोणाला सामना एकतर्फी बघायला आवडतोय, सामना शेवटच्या क्षणापर्यंत बघायला आवडतो. या मॅच मध्ये रंग भरावावे लागतील आणि इकडे चांगला खेळ करावा लागेल बॅटिंग करत असताना स्मिथ 11 खारपाडा टीमला. मात्र त्यांच्या अगेन्स्ट तिक्कट मारा चालू आहे. मुंबईचा दादा संघ आपण पाहतो, आई गावदेवी ट्रॉम्बे कोलीवाडा संघ. खरं तर या गावातील 4 संघ आणि त्यातला 3रा संघ आपण पाहतोय. कमालीचा खेळ आजच्या रात्रीमध्ये या टीमने केलाय. दिवेशचा पहिलाच बॉल लॉप केलाय, फटका चांगला आहे. टाटा बाय बाय करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी खणखणीत ठोकला षटकार. ज्या गोष्टीची चर्चा केली होती, उल्लेख केला होता आणि फटका देखील प्रॉपर पाहायला मिळाला. रोहितच्या बॅट मधून हिट सिक्सर आला आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली या 9 या आकड्यावर. धावा कराव्या लागतील यासाठी प्रयत्न देखील चालू आहे मैदानच्या आतमध्ये. चांगली फटकेबाजी करत असताना बघायला मिळतो रोहित. अजून या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये 1-2 मोठे फटके आले तर एक चांगला फायटिंग स्कोर उभा होऊ शकतो आणि कराव्या लागतील, लढावं लागेल. संघर्षाची लढाई आहे, अस्तित्वाची लढाई आहे. खरं तर या 2 गावांमध्ये युद्धाचा आव असणार खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ, मैत्रीपूर्ण लढत आहे. आणि मग या मॅच मध्ये चांगल्या धावा कराव्या लागतील. फटका तर चांगला आहे, सुरुवात तर धडाक्यात केली आहे. दिपेशच्या अगेन्स्ट आक्रमणाला सुरुवात झाली आहे. ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी रोहितला जाणला जातो. पुढचा बॉल दिपेशचा ओव्हर द विकेटने. ऑन साइडला फटका, हवा के संग संग घटा के साथ साथ आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धक्का, आला रे आला, रोहितच्या बॅट मधून षटकार. चुकी झाली खरं तर, मनोज करून जंप लावला होता आणि त्यानंतर मग हा बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता, मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर.
पहिल्या षटकामध्ये धावा नव्हत्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा नव्हत्या, आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये धावांचं पाऊस पाडलं गेलं रोहितने आणि पॅव्हेलियन मध्ये देखील आता टाळ्यांचा कडकड 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 आवाज दुमवायला सुरुवात झाली. यासाठी जाणला जातो खरं तर हा खेळाडू, चांगला खेळ केला या पट्ट्याने. खरं तर फ्रंट ऑफ द स्क्वेअर अशी बॅटिंग चांगली करत असताना बघायला मिळतोय. 2 फटके, एक मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेगच्या वरून पाठवला. कमालीची बॅटिंग, फिल्डिंग मध्ये थोडंसं बदलाव आता केलं जातं आई गावदेवी 11 ट्रॉम्बे संघाच्या माध्यमातून. धावा करायच्या, याच धावांसाठी संघर्ष केला होता, स्ट्रगल चालू होता. आता मात्र शांत माइंडने आता या 2 फटक्याने आत्मविश्वास वाढला असेल स्मिथ 11 खारपाडा टीमचा आणि लक्ष देखील वेधलं असेल आता या मॅच कडे. कमालीचा सामना पाहायला मिळतो, आजच्या रात्रीतला अंतिम सामना, चित्तथरारक सामना बघायला मिळतोय. पुढचा बॉल, हो बॅटची अतली कडा आणि विकेट किपरने टिपलाय जाईल संपलाय. रोहितचा खेळ, ज्या खेळाडूने रंग भरले होते या मॅच मध्ये, मात्र अपयश आलं. निराशा, हताशा, ही महत्वाची विकेट होती आई गावदेवी 11 ट्रॉम्बे संघासाठी आणि दिवेशने ती विकेट घेतली. नवीन बॅटर साहिल कोहली, गोल्डन मॅन, मैदानच्या आतमध्ये दाखल झाला. खर तर या स्पर्धेचे जनक घटक केतन ठाकूर यांचा संघ आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये, खारपाडा संघ. आणि या संघाला देखील शुभेच्छा आल्यात केतन शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून. खरं तर त्यांच्या गावचा संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेचे यशस्वी आयोजक A1 जोडी दीपेश शेठ पाटील, केतनजी ठाकूर. आणि त्याचबरोबर कालच्या रात्रीपासून सिनेमॅटिक व्हिडिओ अप्रतिम बघायला मिळतात त्यांच्या माध्यमातून. या स्पर्धेची पूर्णपणे क्षणचित्र घेतली गेलेत, कौतुक करावं लागेल केतनजी ठाकूर यांचं. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये साहिल कोहली. खरं तर मुंबईचं म्हटलं तर मुंबईची ओळख आहे कोळी समाज, कोळी बांधव, अग्री कोळी म्हटलं तर बांधव आपला. आणि नेहमीच या नावाचा नेहमीच ऑन साइडला फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न दिनू आहेत. एकच धाव मिळेल, एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. चांगला प्रयत्न चालू आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली 16. कोली बांधव म्हटला तर समुद्राचा राजा म्हणून म्हटला जातो आणि नेहमीच मच्छीमारी हा व्यवसाय राहिला. आणि ते बघायला गेलं तर आई गावदेवी 11 ट्रॉम्बे ट्रॉम्बे कोलीवाडा म्हटला तर नेहमीच त्यांचा मच्छीमारीचा व्यवसाय राहिला. ओ फटका, इथे देखील अपटी बार बॉल पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर टिक ऑफ झाला आणि त्यानंतर मग विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. धावचीतच्या स्वरूपात फलंदाजाला जावं लागतंय माघारी. 1 मोर विकेट डाऊन. बॅटिंग करत असताना लागलाय धक्का क्रमांक 6वा फलंदाज होईल राज बॅक टू पवेलियन. एका मागोमाग एक धक्के लागले गेलेत. पडझड विकेटची पाहायला मिळाली. मागील 2 फटके चांगले होते, मॅच मध्ये रंग भरले होते. मात्र इथून हताशा, निराशा या मॅच मध्ये राज काही करू शकला नाही. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय यश आलेत. यशला इकडे चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. या षटकातील शेवटचा बॉल, इथे शेवट गोड करावा लागेल साहिल कोहलीला. एखादा मोठा फटका, एखादा डॉट बॉल शिरकाव होऊ शकतो. हो चांगला बॉल, फटका चांगला आहे, बॉलला पाठवलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय. चेक केलं जाईल, 6 की 4 आहे हे पाहिलं जाईल. खरं तर टेक्निकल टीम आणि त्याचबरोबर तिसरे पंच उमेशजी पाटील यांना विनंती असेल आपण जॉईन व्हा आणि जो काही निर्णय असेल तो लगेच कळवा. शेवटचा बॉल खूप महत्वाचा होता आणि ज्या गोष्टीची चर्चा होती की 6 येणार की 4 येणार हे देखील पाहिलं जातं. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. ग्लोबल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. उत्तम दर्जाची क्वालिटी विथ क्लॅरिटी, नीट अँड क्लीन टेलिकास्ट पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. बालाशेठ गावण या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात VIP डायजवर. या स्पर्धेचे यशस्वी आयोजक. या अगोदर देखील डे फॉर्मॅट मध्ये आम्ही स्पर्धा पाहिली होती बालाशेठ गावण यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर स्वप्न पाहिलं होतं की मी नाईटची स्पर्धा ठेवणार आणि जे मनात होतं ना ते करून दाखवलं. बोलत नाही पण करून दाखवतं असे व्यक्तिमत्व म्हणजे बालाशेठ गावण.
चला फिल्डिंग सेट करायच्या आणि आघाडीची जोडी पाठवायच्या. जो काही निर्णय असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत लगेच देऊ. 4 आहे, 4 धावा. चेंडू पाठवायच्यात. 20 धावा फलकावर लागल्यात. 21 करायच्यात. 18 मध्ये 21 बनवायच्यात. आई गावदेवी 11 ट्रॉम्बे या टीमला खरं तर 21 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 7 धावा येणं गरजेचं असतील या मॅच मध्ये. चला मॅच चालू करा. अंतिम सामना आजच्या रात्रीतला. एका बाजूला स्मिथ 11 खारपाडा आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी 11 ट्रॉम्बे सी संघ पाहायला मिळतो. चांगला खेळ आजच्या रात्रीमध्ये या दोन संघांचा पाहायला मिळाला. रोहितने चांगला खेळ केला. शेवटला साहिल कोहलीच्या बॅटमधून शेवटचा बॉल चौकार आला. चांगली एक धावसंख्या फायटिंग होऊ शकतो इकडे आणि बॉलिंग चांगली करावी लागेल. या मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल स्मिथ 11 खारपाडा टीमला तर इकडे बॉलिंग चांगली करावी लागेल. पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर शेखर. खरं तर विश्वास दाखवला कॅप्टनने या मॅच मध्ये. शेखरला इकडे चांगला खेळ करावा लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगलं षटक फेकलं होतं शेखरने आणि त्यानंतर मग पाठी वळून पाहिला नाही. खरं तर पंचाचा सिग्नल. डाबाला होते सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल बॅटिंग साठी विराज. ओ पहिलाच बॉल मन बनवला पाठीमागे खेळण्याचा. ओ फटका फसला, आवश्यकता नव्हती आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरला. बिग विकेट डाऊन. फलंदाज होईल विराज. आउट. 21 चा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवर गोल्डन डक घाम फोडला गेला. खरं तर या मॅच मध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिक्सर किंग प्रमोद वैदी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. खरं तर आजच्या रात्रीमध्ये एकही मॅच मध्ये चांगला खेळ झाला नाही. थोडासा निराश आहे, हताशा. मात्र इकडे या मॅच इम्पॉर्टंट सामना आहे. खरं तर आई गावदेवी 11 ट्रॉम्बे या टीमसाठी. मी ट्रॉम्बेकर म्हणून त्याचं इंस्टाग्रामला पेज आहे, त्याचबरोबर यूट्यूबला देखील चॅनल आहे. त्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं तर आपल्या मराठी माणसाचा हक्काचं चॅनल आहे. कोली बांधव आपला आणि तो देखील मासेमारीचा व्यवसाय करत असतो. समुद्राचा राजा म्हणून म्हटला जातो आपल्या कोली बांधवाला. इनॅट नंबर 3 साठी तिसऱ्या क्रमांकाचे खेळाडू घातक स्फोटक म्हणून ओळखले जातात. खरं तर जर्सी क्रमांक 333 म्हणजेच कॅल्क्युलेशन केलं तर 9 हा आकडा त्याच्यासाठी खूप शुभ राहिला आहे. मात्र इकडे खरं तर विराट कोहलीचा जर अंक जर काउंट केला तर त्याची देखील टोटल 9 होत्या आणि याची देखील टोटल आता 9च होत्या. म्हणजे त्याच्यासाठी देखील हा शुभ अंक आहे. मग इकडे चांगला खेळ करावा लागेल या मॅचमध्ये. 21 चा पाठलाग करायचा आणि दुसऱ्या बाजूने इकॉनॉमिक षटक फेकावं लागेल शिखरला या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवर विकेट काढल्या. नवीन बॅटर प्रमोद वैदी बॅटला चुंबन करत असताना पाहायला मिळतो. पहिला बॉल फेस करत असताना पाहायला मिळेल. हो पहिलाच बॉल आणि बॉलला पाठवलं बांधाच्या पल्लीआड. वावराच्या बाहेर षटकार. मल्लूभाई ने कहा था इस बॉल पर सिक्सर आएगा और सिक्सर किंग के बैट से सिक्सर आता हुआ. तडाखा पाहायला मिळतोय. खरं तर बाहुबली या टीमचा स्पोर्टमॅन स्पिरिट इकडे खेळावं लागेल, दाखवावं लागेल. पहिल्यांदाच सिक्सर आला पहिल्या बॉलवर खेळत असताना.
मागील 2 मॅचवर गोल्डन डकचा शिकार ठरला होता आणि तदनंतर आता या मॅच मध्ये चांगला करायचा हाच मनसुबा घेतलाय प्रमोद वैदीने आणि पहिल्याच बॉलवर धूम धडाक्यात सुरुवात केली आहे आई गावदेवी 11 ट्रॉम्बे या टीमसाठी. बऱ्याचदा शरद मूर्ती या नावाने खरं तर हा संघ खेळताना दिसायचा, मात्र आज आई गावदेवीच्या नावाने खेळतोय आणि स्पर्धा देखील आई गावदेवी ट्रॉफी आपण पाहतोय. खरं तर इथे धोक्याची घंटा होती, रिस्की धाव घेतली गेली. क्रिकेटमध्ये रिस्क खूप इम्पॉर्टंट असतं, तुमचा धैर्य वाढवावं लागतो, आत्मविश्वास. तुम्ही जगाच्या कोणत्याही पाठीवर जा, तुमचा सेल्फ कॉम्पिटिशन खूप इम्पॉर्टंट असतो आणि इकडे दाखवला प्रमोद वैदीने धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला होता, परत एकदा धावला आणि धाव कंप्लीट केली. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावर. बॅटिंगसाठी आदित्यकडे कॅबिलेट आहे, कपॅसिटी आहे, चांगला खेळाडू आहे. या टीमसाठी धावा बनवल्या त्या पट्ट्याने. ओ पाठीमागे फटका सजवला, क्षेत्ररक्षक बॉलला जज करतो, थोडेसे दूर राहिलेत, बॉल चाललाय दन दन करत, दुसरीचा प्रयत्न चालू आहे. ओ हो 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 काय घडलंय, 2 धावा कंप्लीट झाल्यात. खऱ्या अर्थाने डायरेक्ट हिट जर झाला असता तर खेळाडू आदित्यला जावं लागलं असतं माघारी, मात्र तसं नव्हतं, मान्य नव्हतं. 2च धावा येतील आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. 21चा पाठलाग करत असताना 9 जमवले गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आदित्य देखील इनफॉर्म खेळाडू आहे. आजच्या रात्रीमध्ये त्यांनी देखील चांगला खेळ केला आणि 3च मॅचिंगच्या धावा ग्राह्य केल्या जातील. खरं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर यासाठी खरं तर 3 मॅचिंगच्या धावा ग्राह्य केल्या जातील. व्हाईट बॉलचा इशारा आला, धावसंख्या जाऊन पोहोचली डबल डिजिटल मध्ये 10 या आकड्यावर. पहिलं दशक लागलं गेलं बॅटिंग करत असताना आई गावदेवी 11 ट्रॉम्बे कोलीवाडा टीमचं. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये. खरं तर गोलंदाजावर आक्रमणाला सुरुवात केली प्रमोद वैदीच्या पाठमधून पहिल्या षटकाराला या मॅच मध्ये आणि त्यानंतर बघ सिंगल डबल, क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल आणि मुंबईची लाईन आपण पाहायला गेलं तर लोकल म्हटलं जातं. आणि इकडे तोच आता खरं तर बऱ्याच दूरवरचा प्रवास करत सातत्याने कर्नाला परिसरामध्ये येत असतात हे संघ. उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, रिस्क घेतली जाते, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने अडवला जातो. तोपर्यंत 2 धावा एकवटल्याच गेल्यात आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 धावसंख्या फलकावं लागली गेल्या. पहिल्या षटकामध्ये 12 आलं, थोडंसं मागडं षटक पाहायला मिळतो जिथे 21 धावा डिपेंड करायच्या होत्या स्मिथ 11 खारपाडा टीमला. जी सुरुवात आघाडीची चुकीची झाली खऱ्या अर्थानं, अनिरुद्धकडून अपेक्षा होत्या टीमला, तो चांगला खेळला नाहीये, त्यामुळे धावा थांबल्या. आता मात्र इथे फटका फसला, अनिरुद्ध आहेत तिकडे, ओ सहजासहजी झोल सोडणार नाहीये आणि अनिरुद्धने टिपला असेल आणि संपलाय फलंदाज आदित्यचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. बॅटिंग करत असताना लागलाय धक्का क्रमांक 2. आदित्य बॅक टू पवेलियन. मध्ये 9 करायच्यात. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर दिनू महत्वाचा खेळाडू आहे या टीमचा. दिनू जेव्हा बऱ्याचदा आघाडीला यायचा, मात्र थोडासा आता सरावापासून दूर असतो, त्यामुळे थोडासा आता बॅकफुटला आला. खऱ्या अर्थाने ट्रॉम्बे टीमला बऱ्याचदा या देखील खेळाडूंनी लीड केलं, मात्र इकडे आता चांगला खेळ करावा लागेल. सिंगल डबल कडे आता जास्त लक्ष द्यावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर सिक्सर किंग मैदानच्या आतमध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा म्हटला तर नेहमीच प्रमोद वैदी. खरं तर मुंबईमधील चांगल्या गोलंदाजांना धूल चाटणारा हा खेळाडू मैदानच्या आतमध्ये प्रमोद वैदी बाहुबली या नावाने ओळखला जातो. नेहमीच दहशत राहिल्या आणि आज मात्र बऱ्याच वर्षानंतर बारापाडा नगरीमध्ये चांगला खेळ झाला या टीमचा. जवळजवळ 5 वर्षांची तपस्या होती आणि खऱ्या अर्थाने इकडे चांगला खेळ करत असताना पाहायला मिळतोय मैदानच्या आतमध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. 12 मध्ये 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल, ओ फुल टॉस बॉल ऑन साइडला, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहेत मात्र बनतील दर्शक आणि अतुलच्या वरून चालला हा बॉल. टाटा बाय बाय करत समालोचन कक्षाला मान वंदना देणारा गगनभेदी गगनचुंबी षटकार. प्रमोद वैदी ऑन फायर नाव. 2 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 3 धावांची गरज आहे. 11 बॉल मध्ये खरं तर 3 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सामना या मॅच मध्ये शिरकाव करत असताना आई गावदेवी 11 ट्रॉम्बे कोलीवाडा हा संघ दमखम दाखवला या स्पर्धेमध्ये. आजच्या रात्रीमध्ये भरीव कामगिरी केली.
हो, इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त मध्ये भर पडेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या फ्लाय होईल, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19. 2 धावांची आवश्यकता, 11 मध्ये 2 करायच्यात. सहजासहजी सामना सोडणार नाहीये स्मिथ 11 खारपाडा संघ. इथे झुंज द्यावी लागेल, संघर्ष करावा लावावा लागेल. ओ फटका फसला, लॉप केला. विकेट किपर मागे राहिलेत, एकच धाव येईल. 1च्या मदतीने 20 धावसंख्या, 1 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. 10 बॉलचा खेळ बाकी आहे, 10 मध्ये करायच्या आता विजयासाठी एकच धाव करायच्या. 5 वर्षानंतर खऱ्या अर्थानं आई गावदेवी ट्रॉम्बे कुलीवाडा संघ सुपर 6 मध्ये आता दाखल होण्यासाठी फक्त 1 धावेची गरज आहे. मात्र बाकी बॉल आता डॉट फेकावे लागतील. उलटा पुलटा आणि बॉलला पाठवलाय आणि सिंगल धाव आल्या आणि बऱ्याच वर्षांची आता तपस्या इथे टल्ली गेल्या आणि सुपर 6 मध्ये आई गावदेवी 11 ट्रॉम्बे संघ सुपर 6 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. हार्ड लक टीम स्मिथ 11 खारपाडा, वेलप्रेड प्रमोद वैद्य आणि संपूर्ण टीम या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मेडन षटक फेकलं या स्पर्धेमधलं आणि 2 विकेट घेणारा राज ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला सेक हँड करायचा. खारपाडा टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना मैत्रीपूर्ण मॅच पाहायला मिळाला आणि आजच्या रात्रीमध्ये चांगला खेळ करत चांगल्या संघांना नमवत या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये दाखल होत असताना आई गावदेवी 11 ट्रॉम्बे कोलीवाडा सी संघ, वेल प्लेड बॉईज प्रमोद वैदी